नाशिकमधील विधान परिषदेच्या निवडणुकीत आता आणखी नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. बंडाचा झेंडा हातात घेतलेल्या गोकुळ गीते यांना आता पाठिंब्यासाठी समजावण्याच्या हालचाली सुरू झाल्या. गोकुळ गीते यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला तरी त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर करावा अशी शिवसेनेला अपेक्षा आहे. पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट. नाशिकचा तिढा सुटला तर जळगावचा सुटणार. उमेदवारांच्या पाठिंब्यासाठी नेत्यांची धावाधाव. संजय राऊतांचा महायुतीच्या ऐक्यावरच घाव. महायुतीत आता नाशिक आणि जळगाव मतदारसंघ कळीचा मुद्दा बनले. दोन्ही मतदारसंघात महायुतीत झालेल्या बंडखोरी मागे नेमकी मेघ काय आहे हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना कळून चुकलंय. पण अवघड जागेचं दुखणं असल्यानं कोणीही त्यावर जाहीरपणे बोलायला तयार नाहीये. गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. नाशिकमध्ये महायुतीच्या नरेंद्र दराडेंविरोधात 2 जण रिंगणात आहेत. यातल्या प्रसाद हिरे या भाजप बंडखोराची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उमेदवारांकडून अधिकृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर करून घेण्याची रणनीती आता महायुतीच्या नेत्यांनी आखली आहे. जर नाशिकचं बंड शमलं तर जळगावचं शमेल हे बोलता बोलता गिरीश भाऊ बोलून गेले. दबावाच्या राजकारणाबाबत एकनाथ शिंदेना विचारलं असता त्यांनी गोलमाल उत्तर दिलंय. इकडे झालं की तिकडे जाईल, इकडचा सॉल्व प्रॉब्लेम झाला की तिकडचा सॉल्व होईल. नाशिक आणि जळगाव हे दोन्ही जे काही विधान परिषदेचे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी देखील चर्चा सुरू आहे आणि त्यात देखील पॉझिटिव्ह चर्चा आहे. नाशिकच्या जागेवर जर माघार घेतली तरच जळगावच्या जागेवरती माघार घेतली असं गणित तुम्ही लावताय. त्यामुळे तुमचे प्रश्न आहेत आणि तुमचे उत्तरं आहेत. तुमचे प्रश्न, तुमचे उत्तरं, तुमचे सूत्र सगळं तुमचंच आहे. त्यामुळे असं काही नाही. महायुती मजबूतीने पुढे जाते आहे. महायुतीचे 17चे 17 उमेदवार निवडून आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. गोकुळ गीतेंच्या भेटीचे प्रयत्न गिरीश महाजनांनी सुरू केले. गोकुळ गीतेंनी आता महायुतीच्या उमेदवाराला अधिकृत पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा महाजनांनी व्यक्त केली आहे. महाजनांच्या माघारीचा मुद्दा गोकुळ गीतेंनी खोडून काढलाय. माघारीचे दोर कधीच कापल्याचं गोकुळ गीतेंनी सांगितलंय. गोकुळ गीतेंची भेटच घेणार आहे. त्यांना सांगणार आहे, त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण माघार घ्यावी. माघारीचा टाइम काल 3 वाजता संपल्यामुळे तो विषय या ठिकाणी माझ्या दृष्टीने संपलेला आहे. आणि जर मला आता आपल्या माध्यमातून कळतं की उदय सावंत साहेब आणि गिरीश भाऊ महाजन दोघे नाशिकमध्ये त्या ठिकाणी आलेले आहे आणि जर त्यांना कदाचित मला भेटायचं असेल त्यांनी मला कॉल केला तर नक्कीच त्यांच्या भेटीला जाईल. पण निवडणुकीतून माघार आता होऊ शकत नाही. लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा हा विषय येत नाही. जो काही याचा निवडणुकीचा जो काही नियम अटी असतात त्याच्यामध्ये काल 3 वाजेनंतर माघारीचा कुठलाही विषय राहिलेला नाही. नाशिकचे भाजप बंडखोर प्रसाद हिरेंनी तर मतांची जुळवाजुळव ही सुरू केली आहे. भाजपचे निष्ठावान मतदार आणि शिवसेना युबीटीच्या मतांच्या जोरावर आपणच जिंकू असा विश्वास प्रसाद हिरेंनी व्यक्त केलाय. उमेदवार शिवसेनेचा, भाजपच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केलेली नाही. आता माझी शिवसेनेवरती ही नाराजी नाही, पण उमेदवारावरती नाराजी आहे हे आपण समजून घ्या. कुठंतरी युती धर्म कुठला जातो असं वाटतं का? आम्हीच पाळायचा का? आम्हीच पाळायचा का? जळगावमध्ये त्यांनी पाळा. गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असले तरी ते भाजपचेच आहेत असं ठाम मत शिवसेना नेत्यांचं असल्याचं स्पष्ट होऊ लागलंय. गिरीश महाजनांनी नाशिकच्या बंडखोरांची समजूत काढावी अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे. मी कुणीच कुठच्या उमेदवारावर दबाव आणू नये. मी स्वतः म्हणजे कदाचित मी रेकॉर्डिंग ठेवत नाही, पण मी जर रेकॉर्डिंग गोकुळजींबरोबरचं बोलतानाचं ठेवलं असतं तर मी तुम्हाला नक्की ते ऐकून दाखवलं असतं. मी त्यांना विनंती केलेली आहे. शेवटी मी ज्या पक्षाचं नेतृत्व मानतो, एकनाथ शिंदे साहेबांना मानतो, त्यांच्या पक्षाच्या बाबतीत जर अडचण निर्माण झालेली असेल तर दबाव कशाला आणायचा? शेवटी आपण एकमेकाची तोंड बघत असतो. त्याच्यामुळे मी त्यांना अगदी सन्मानपूर्वक विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की गिरीश भाऊ महाजन आणि मी त्यांच्या सन्मानपूर्वक मागणीला, विनंतीला ते मान देतील. महायुतीतल्या दबावाच्या राजकारणाकडे विरोधकांचं बारीक लक्ष आहे. गिरीश महाजन संकटमोचक म्हणून फिरत असले तरी महायुतीत पैशांचा मोठा खेळ होणार असा दावा संजय राऊतांनी केला. तर संजय राऊतांनी 17 पैकी 1 जागा तरी जिंकून दाखवावी असं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलंय. नाशिकमधली जी लढाई आहे ही महायुतीमध्येच होणार आहे. ज्याचा भाव जास्त, ज्याचा रेट जास्त, ज्याचा शेअरचा भाव जास्त तो निवडून येईल.
मग संकट मोचक त्याच्यामध्ये काही करू शकत नाही पैशाच्या. हाती गेली पोथी गेलेली आहे. त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाही आहे. मी त्यांना म्हटलं 17पैकी एखादा तरी निवडून आणा, तिकडे मेहनत करा. पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात. काय बोलू काय नाही त्यापेक्षा जरा मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा. पण त्यांची ती मानसिकता नाही आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. महायुतीत जळगाव आणि नाशिकचा गुंता आणखीच वाढत चाललाय. हा गुंता सुटेल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना वाटतोय. पण हा गुंता वाढल्यास महायुतीच्या एकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता अधिक गडद होत चालली आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नाशिक.